नमस्कार बाळांनो, काल रात्री इंजिनिअरिंगच्या थर्ड राऊंड चे कट ऑफ लागले, अलॉटमेंट झाली, सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळे ऍडमिशन संपलेले आहेत आणि ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालंय तिथे जावा, फी भरा. पैसे नसतील फी भरण्यासाठी तर 10,000 20,000 जे काय आहे तुमच्याकडे टेम्पररी भरून घ्या. कॉलेजकडून लेटर घ्या एज्युकेशनल लोन साठी. काही कॉलेजेस म्हणतात नाही पूर्ण फी वगैरे बघा, तिथं जे इन्चार्ज असतात म्हणजे ऍडमिशनचे इन्चार्ज असतील, काही ठिकाणी प्रिन्सिपल डायरेक्टर असतील, त्यांना भेटा, अंडरटेकिंग लिहा की आम्ही एज्युकेशन लोन पास झाल्यानंतर फी भरून घेतोय. ठीक आहे, मुलींची तर फ्री माफच आहे, ट्युशन फी सगळी मग जी काय राहिली असेल ती भरावी लागेल. मग हे सगळ्या झाल्या ऍडमिशनच्या प्रोसेस. फार्मसीची आता सुरू होते अजून काही दिवसांमध्ये, कारण त्यांचं मेडिकलचे ऍडमिशन सुरू आहे त्यामध्ये तटलेलं. सो मेन मुद्दा काय आहे की मेसेज विद्यार्थी करतायत की आमचा स्पॉट राऊंड आहे, आम्ही स्पॉट राऊंडला जायला पाहिजे की काय करायला पाहिजे किंवा त्याचे नियम काय आहेत. ठीक आहे, आता हा स्पॉट राऊंड ना गेले 3-4 वर्षामध्ये खूप फेमस झालाय. आता तो वेगवेगळ्या गोष्टींमुळे फेमस आहे. विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत ह्या स्पॉट राऊंडच्या गोष्टी माहितीच नाही आहेत की नेमका घोळ काय असतो. कारण जुन्या काळामध्ये स्पॉट राऊंड एक ठीक आहे बाबा, ज्यांना ऍडमिशन मिळालं नाही किंवा काही झाल्या त्या गोष्टी व्हायच्या. मग काही ठिकाणी मुंबईमध्ये व्हायच्या, काही औरंगाबादमध्ये कॉमन व्हायच्या की. पण आता एक वेगळी प्रोसेस आहे, ती आपण या प्रोसेस बद्दल बोलूया. ठीक आहे, पहिला मी म्हणेन क्लिअर सांगतो की स्पॉट राऊंडला जायचं की नाही जायचं हा पहिला पॉइंट ठरवावा लागेल. आता तो कुणी ठरवायचा हाही महत्वाचा आहे की स्पॉट राऊंडला कोण ऍडमिशन घेऊ शकतं, कोण घेऊ शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. पण पहिली गोष्ट सांगतो, स्पॉट राऊंड बद्दल ज्या गोष्टी बाहेर आहेत त्या बऱ्यापैकी चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज प्रामाणिकपणे स्पॉट राऊंड घेतो हा पहिला मी पॉइंट सांगतोय तुम्हाला. आणि जी काय प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ती प्रायव्हेट कॉलेज आता त्यांचे नियम जगावेगळे असतात, ती मॅनेजमेंट सीट असते. आता स्पॉट राऊंड बद्दल म्हणायला गेलं तर पहिला घेतं कोण सांगतो की तुम्हाला. पहिला पॉइंट, स्पॉट राऊंड गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ना, गव्हर्नमेंट कॉलेज हे प्रामाणिकपणे घेतात, त्यात काय वाद नाही. कारण त्यांना काय फरक पडायला, सीट भरली काय नाही भरली काय, कुठल्या मुलाला 50% वाल्यांनी घेतलं की 99% वाल्यांनी घेतलं, त्यांना काही नाहीये. त्यामध्ये प्रामाणिकपणे इथं होतात. मेन घोळ चालतोय प्रायव्हेट कॉलेजांना. ठीक आहे, जी प्रायव्हेट कॉलेज आहेत ना तिथे, प्रायव्हेट कॉलेज ही प्रायव्हेट कॉलेज आहेत ना, बऱ्यापैकी ठिकाणी स्पॉट राऊंड होतच नाही. मी म्हणेन एक 100 कॉलेजेस असतील ना प्रायव्हेट, त्यातली 95 कॉलेज घेतच नाही आहेत. हे आहे कारण असं वाटतंय मुलांना की स्पॉट राऊंड म्हणजे बाबा खूप मोठा आहे, तिथे मेरिट कमी येते, काय ते हे पहिला इथे चेक करूया की नेमकं होतंय कसं काय. सो गव्हर्नमेंट कॉलेज आहे, डेट दिले, थर्ड राऊंड संपला की प्रत्येक कॉलेज त्यांच्या वेबसाईट वरती किती वॅकन्सी राहिलेत ते देईल आणि ती वॅकन्सी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ते डेट देतात की या ठराविक डेटला आणि टाइम देतील. आता काय हे फक्त म्हणायला असते, टाइम टन्नो आणतो तुम्हाला एवढं सांगतो. डेट दिले, सकाळी 11ला बोलवलेलं असतंय, राऊंड 3-4 वाजता चालू होतात, संध्याकाळी 10, 11, 12, काही वर्षांमध्ये 1-2 वाजलेले. कारण तिथं खूप मोठे गोळ चालतात, कारण ते मॅन्युअल आहे ना, सगळं फिजिकली आहे, प्रत्येक जण जाऊन तिथं उभा राहायचं आहे, विद्यार्थी आहेत, पालक आहेत. मग हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यामुळे तुम्ही इथं काय चेक करा, ज्यांना जायचं आहे. कुणाला जाता येतं ऍडमिशन घेता येतं हे मी सांगतोय. ज्यांना जाता येतं त्यांनी घ्या, तुमचं ऍडमिशन प्रोसेस संपली थर्ड राऊंड नंतर तिथे. तुम्ही म्हणा सर आम्ही जर थर्ड राऊंडला ऍडमिशन घेतलं किंवा आम्हाला पहिल्याला मिळाले, दुसऱ्याला मिळाले किंवा तिसऱ्या, ह्या कुठल्याही राऊंडला मिळाले ते कॉलेज पहिला घ्यायचं, तिथं काही प्रॉब्लेम नाही. अशी अफवा पसरवली जाते मुद्दाम प्रायव्हेट कॉलेजांकडून पसरवली जाते की जी कॉलेजेस कॅप न भरलेले आहेत किंवा काही सीट राहिल्यात ते मुद्दाम पसरवतात का की त्या सीट मोकळ्या राहाव्या आणि ते त्यांना मॅनेजमेंट न भरता येतात. मॅनेजमेंटच्या 20% कोटा होता ना, मॅनेजमेंट कोटा जो आपण म्हणतो MQ कोटा, मॅनेजमेंट कोटा, बऱ्याच कॉलेजना काय डोनेशन घेऊन भरला जातोय. खूपच काही कॉलेजेस आहेत की ती बाबा मेरिट न भरतात की बाबा ठीक आहे आम्ही मेरिटनच भरणार आहे. पण त्या मॅनेजमेंट कोटा जो असतो ना त्याला कुठलीही फी सवलत नसते, स्कॉलरशिप वगैरे काही मिळत नाही, पूर्ण फी असते. हा मुलींसाठी तर मोठाच तोटा झाला का, मुलींना 100% ट्युशन फी मध्ये माफ आहे, इथं नाही तर सगळी भरावी लागेल. ह्या तर ऑलरेडी बऱ्यापैकी आधी भरून घेतलेत सगळ्यांनी, त्या सोडून द्या. राहिलाय प्रश्न कुठे की आता राहणाऱ्या सीट.
म्हणजे एखादं रेप्युटेड कॉलेज असेल आणि त्याच्या 2-3 सीट जरी राहिल्या असतील ना मोकळ्या, तर ते मुद्दाम काहीतरी अफवा पसरवतात की बाबा ऍडमिशन तुम्ही फर्स्ट सेकंड थर्डला मिळाले तर तुम्हाला स्पॉट राऊंडला येता येत नाही. सगळ्या मुलांना स्पॉट राऊंडला जाता येतं, हा पॉइंट डोक्यात ठेवायचा आहे. म्हणजे असा कुठलाही रूल नाही आहे, सगळे मुलं तिथं जाऊ शकतातच. ठीक आहे, ओके. प्रायव्हेट कॉलेज काय करतात माहिती काय, मुद्दाम मुलांमध्ये गैरसमज पसरवायचे की नाही तुम्हाला पहिल्या 3 राऊंड मध्ये मिळाले घ्यायचं नाही का, ती डोनेशन न देणार आहेत हे सांगतोय. आताच मला कालच चेक केलं की त्या कॉलेजने एक रेट ठेवला, एक ठराविक कॉलेज आहे, 8 लाख रुपये सीएस साठी रेट सांगितलाय. 8 लाख रुपये सीएस चे द्यायचे, प्लस कॉलेजची फी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ते 4 लाख, 12 लाख रुपये. कॉलेज काय खूप मोठं नाही आहे आणि काय प्लेसमेंट ढीक होते असं पण काय नाही आहे. पण आता काय मुलांना पाहिजेच आहे, घ्यायला लागल्यात. हे 8 आणि 4 12 लाख रुपये मध्ये ती सीट मिळायला लागल्या. मग काय लॉजिक आहे होते घेण्यासाठी. सो त्या सीट इथं काहीतरी करून मुलांना स्पॉट राऊंड मधून बाहेर काढायचं, नियम काहीतरी सांगायचे. असा कुठलाही नियम नाही आहे पहिला सांगतोय. आणि तिथलं त्या सीट शिल्लक राहिले की ते मॅनेजमेंटनं भरायचे. ठीक आहे, हा. कारण का रेप्युटेड कॉलेजला लोक लक्षात ठेवून राहतात ना की स्पॉट राऊंडला जायचंय, मला इथं पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलेज सगळं प्रामाणिकपणे असेल, सगळं नियमांना धरून असेल, त्यामुळे तुम्हाला जायचं आहे तिथे चला. डेट तुम्ही पहिला 3rd राऊंडची सीट घ्या, सोडू नका. जर सीट सोडला, स्पॉट राऊंडला मिळेल नाही मिळेल, कुठली सीट राहिल्या नाही राहिल्या काही माहिती नाही आहे, त्यामुळे पहिलं ते ऍडमिशन्स घ्या. जी भरलेली फी आहे ती परत मिळेल, डॉक्युमेंट्स आहेत ते परत मिळतात. लास्ट डेट दिले ना कट ऑफ, त्याच्यानंतर तुम्ही घ्यायला गेला तर मग अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही स्पॉट राऊंडला ऍडमिशन मिळालं, आता घेऊन ठेवलेलं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. ठीक आहे, आता पुढे स्पॉट राऊंडला कोण असतात. आता काही म्हणलं जातं की काय, TFWS कास्ट मध्ये जे विद्यार्थी आहेत ह्यांना स्पॉट राऊंड अलाउड नसतो, असं काही नाही आहे. ऑल कॅन्डिडेट्स कॅन पार्टिसिपेट, ऑल कॅन्डिडेट्स. म्हणजे सगळे विद्यार्थी ऍडमिशन स्पॉट राऊंड साठी जाऊ शकतात. कुणालाही असा नियम नाही आहे. स्पॉट राऊंडला सगळे एलिजिबल आहेत. तुम्ही कुठल्याही कास्टचे आहात, कुठली पण सीट मिळालेली असू दे, तुम्ही पहिल्याच राऊंडला फ्रीज केलेला असू दे, पहिला ऑप्शन मिळालेला असू दे, काही असायचं ते असू दे, तुम्हाला स्पॉट राऊंडला पाहिजे ना तुम्ही जाऊ शकताय. पण काय म्हणतात काय, तुम्हाला पहिल्याच कॅप राऊंडला मिळालेलं आणि तुम्ही आता घेऊ शकत नाही. ऑटो फ्रीज जे काय सगळं फ्रीज केलेलं आहे. आता 3rd राऊंडला काय ऑटोमॅटिक सगळं फ्रीज झालं, सीट तुम्हाला घ्यायचंच आहे. तुम्ही पहिल्या कुठल्याही राऊंडला घ्या, कुठल्याही कास्टचे असा, कुठलीही सीट असू दे, जायचं, तुम्ही इलिजिबल आहे स्पॉट राऊंड. आणि स्पॉट राऊंडला काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला की काय टोटल फी पे करावी लागेल. सगळी जी काय फी आहे ना ती पे करावी लागेल. कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप, फ्रीशिप असं काही मिळणार नाहीये. टोटल फी असेल, सगळी पे करावी लागेल. मग मुलींना जी 100% सवलत आहे ती पण मिळणार नाहीये. आता हे मिनिंग काय असतं स्पॉट राऊंड म्हणजे काय, राहिलेल्या सीट त्या मॅनेजमेंट करून होतात. आता तुम्ही म्हणा स्पॉट राऊंड म्हणला सीट राहिल्या कशा काय. आता 2 टाईपच्या सीट आहेत. पहिली काय, सीटच फिल झाल्या नाहीत. सीट फिल झाल्या नाहीत म्हणजे काय झालं, पहिला दुसरा तिसरा राऊंड झाला तर सीट मोकळ्याच पडल्यात बऱ्याच कॉलेजला, तिथं कोणी अप्लायच केलं नाही. मग त्या सीट कुठे आल्या, स्पॉट राऊंडला आल्या. मग तुम्ही म्हणणार मग ज्या कॉलेजच्या सीटच भरल्या नाहीत तिथं आता जाण्यात लॉजिक का, तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळी फी भरायची आहे. मग कुणी पण त्या कॉलेजला अप्लाय केला असता, कुठल्या पण कास्टचा असता, तरी त्याला ती सीट मिळालीच असते की. मग ह्या अशा कॉलेजला तुम्ही आता काय करा, पूर्ण फी भरून कशाला चाललाय. आता ही कॉलेजेस ना डावात उडी मारतात, मेन गेम आता खेळतील ती का, आमच्या कॉलेजला सीएस 10 सीट राहिलेत. मग मुलांना माहित नसतं ते कॉलेज का. आता समजा तुम्ही कुठेतरी राहताय नागपूर साईडला, एक पुण्यातलं कुठलं तरी कॉलेज आहे किंवा सांगली साताऱ्यामधलं कॉलेज आहे, ते माहित नाहीये मुलांना, पण सीएसच्या सीट राहिलेत. मग तुम्हाला तिथं कळतंय कुठंतरी ऑनलाईन किंवा काहीतरी येतं, इथंही ऍक्टिव्ह होतात मार्केटिंग करणारे, पैसे घेऊन तुम्हाला सीट देणारे. त्या कॉलेजला सीट राहिलेत बघा, सीएस आहे, मिळतं का. मग तुम्ही नुसतं टाकलं तरी असतं ना, तरी तिथे मिळालं असतं तुम्हाला. पण तुम्ही टाकलं नव्हतं का, तुम्हाला माहित नव्हतं. मग आता येऊन तुम्ही टाकलं तर पूर्ण फी ती कॅप राऊंड असतं तर तुम्हाला इझिली मिळालं असतं. स्कॉलरशिप, फ्रीशिप होती. त्यामुळे ज्या सीट भरल्याच नाहीत ते कॉलेज, आणि काही सीट आता जे टॉप कॉलेजेस आहेत, टॉप कॉलेजेस जे आहेत ना तिथल्या काही सीट बाळांना आता सीट खूप कमी असतील. कारण मागच्या वर्षी का खूप जास्ती होत्या, मागच्या किंवा त्याच्या अगोदर. त्यावेळी काय चालायचं माहिती आहे, हे JEE नीटचे जे काउन्सिलिंग असायचं ना, म्हणजे हे राऊंड चालू असायचे नीट वाल्यांमुळं
फार्मसीला प्रॉब्लेम यायचा, JEE म्हणजे NIT IITच्या ऍडमिशनमुळे ते सीईटीला, कारण बरेच मुलं थर्ड राऊंड नंतर सोडायचे, मग त्या सीट वॅकंट राहायच्या आणि त्या जायच्या स्पॉटला. पण ह्या वर्षी तसं नाहीये, कारण थर्ड राऊंडच्या सीट वॅकन्सी होती ना तीच कमी होती बघा, कारण त्यांचे राऊंड ऑलरेडी झालेत. मग तरी पण समजा 1-2-3 विद्यार्थी सीट राहिल्या तर तिथं मेरिटनं तुमचे ऍडमिशन होतील. मेरिट तुम्ही ऍप्लिकेशन मागवतील ते, आणि ऍप्लिकेशन मागवल्यानंतर तुमचं ऍडमिशन होणार आहे. ओके. हा, एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो प्रायव्हेट कॉलेजांना, कारण त्यांना ना ते सीट मॅनेजमेंट द्यायचे असते, काहीतरी सेटिंग लागतात. जर प्रायव्हेट कॉलेजांनी तुम्हाला सांगितलं, काही पण नियम सांगतील की TFWS आहे, तुम्ही ह्या कास्टमध्ये आहे, तुम्ही त्या राऊंडला मिळालेलं, तुम्ही इलिजिबल नाही आहे, दंगा करा, काय करायचं आहे ते करा, डायरेक्टरांकडनं म्हणा की हा कुठलाही नियम नाही, हा नियम क्लिअर सांगतो तुम्हाला, इट्स ओपन टू ऑल. असं कुठंच नाहीये की तुम्हाला थर्डला मिळालंय, सेकंडला मिळालंय, फर्स्टला मिळालंय आणि तुम्ही घ्यायचं नाही, तुम्ही ह्या कास्टचा आहे, ती कास्टची सीट नाही. TFWS वाल्यांतर आणखीन फसवतात, कारण TFWS सीट वाल्यांच्या मेरिट तर ऑब्व्हियसली चांगले असतात. त्यांना काय सांगतात, तुम्हाला TFWS मिळालंय म्हणून तुम्हाला इथं मिळणार नाही, तुम्ही येऊ शकत नाही. TFWS ट्युशन फी 100% माफ जरी असली तर काही मुलं फी भरूच शकतात ना, आम्ही भरणार आहे टोटल, COEP ची सीट पाहिजे, मग तिथं होतंय. हे कुठं गव्हर्नमेंट कॉलेजला काय प्रॉब्लेम नाही, फक्त तिथं जाऊन व्यवस्थित बसा. प्रायव्हेट कॉलेजवाले तुम्हाला फक्त बाहेर काढायला बसतील, का त्यांना ती सीट डोनेशन घेऊन भरायची आहे कुठनं तर, काय तरी सेटिंग करायच्यात, लय गोळ चालतात. बाकीचे कॉलेज जिथल्या सीट फिलच झाल्या नाही तिथं काय प्रश्नच नाही हो, तिथं काय कोणाला पण जावा देणार तर आहेतच ते, पण जिथं जिथं आहेत ना तिथं प्रॉब्लेम आहे. पण मी म्हणतोय तिथल्या जर तुम्हाला स्पॉट राऊंडला जायचं आहे, खरोखर टॉप लेवलचं कॉलेज मिळतंय 4-5 पहिल्या रँक मधलं महाराष्ट्रातलं, तर तिथं जावा तुम्हाला जायची इच्छा असेल तर. अदरवाईज काय लॉजिक नाहीये की तुमचे 50% आहेत, 40% आणि 60% कॉलेजला तुम्ही चाललाय, 80%, 90% कॉलेजला चाललाय, काही नाही आहे. हे 90-80 वाले ना, हे सगळे एकसारखेच कॉलेज आहेत बघा, लय काय खराब नाही आहेत, लय काय चांगले पण नाही आहेत, त्या ऑलमोस्ट सेम आहेत. मग त्या कॉलेजला जाऊन कशाला 1-8-10 लाख रुपये घालवताय? समजा नुसती फी जरी भरायची झाली तर 1-1.25 लाख फीने 5-6 लाख रुपये होतील, राहण्या खाण्याचा खर्च 3-4 लाख होईल, जाईलच. 8-10 लाख रुपये तर जाणारच आहेत. मग त्याच्यापेक्षा त्या 8-10 लाखातले 2-3 लाखांमधले छोटे छोटे कोर्सेस जरी 4 वर्ष करत राहिला तर नॉलेज खतरनाक वाढेल ना तुमचं, हा विचार करा की. ठीक आहे, त्यामुळं स्पॉट राऊंडला गेला, टोटल फी भरायची आहे, घोळ होणार आहे तिथं लक्ष देऊन बसावं लागेल तुम्हाला की काय काय घोळ चाललाय. कोणी तुम्हाला घेत नसेल तर नियम दाखवा, काय तर दाखवतील इंग्लिश मधलं मोठ्याच्या मोठं. मागच्या वर्षी झालंय, एका स्टुडंटला बाबा टाकलेलं 20 पानांचं लेटर दिलं, घे वाच, ह्यात नियम आहेत. तसला एक तर नियम माहित नसतात पालकाला, मुलांना, ते 20 पानांचं काय वाचून त्याला कळणार आहे. क्लिअर कट दिलंय वेबसाईटवर की थर्ड राऊंड झाल्यानंतर त्या कॉलेजनी अर्ज मागवायचे आहेत किंवा डेट मुलांना द्यायचे आहे, तिथं त्यांची मेरिट लावायची आहे आणि त्या मुलांना एक तारीख देऊन, वेळ देऊन तिथं बोलवायचं ऍडमिशनसाठी. हे क्लिअर केलं आणि तिथं सगळ्या मुलांना ऍडमिशन मिळू शकतात. हा, फक्त ऍडमिशन मिळाल्यानंतर पुन्हा सांगतोय की टोटल फी बसणार आहे, कुठलंही काही सवलत मिळणार नाहीये. पाहिजे असतील तर तिथं तुम्हाला भांडावं लागेल, प्रायव्हेट वाली गंडवणार, क्लिअर कट लय फसवतात की बाबा हे असं झालंय, हे असा नियम आहे, तसा नियम आहे, हा नियम आहे, असा कुठलाही नियम नाही, तुम्हाला पार्टिसिपेट करायचा आहे, करू शकताय. आणि प्रायव्हेट वाली मॅनेजमेंट सीट कशा भरता येईल हा विचार करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला स्पॉटला जायचं असेल जाऊ शकताय, नसतील ते मिळाले ते ऍडमिशन, गव्हर्नमेंटच्या सवलती घ्या, कॉलेज इंजिनिअरिंग कंटिन्यू करा, बघू पुढे काय काय करतायत आपण. ओके, थँक्यू.